हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान आहात ना? मी पण मस्त आहे. मी आता हे महिन्यात लग्न आणि लग्नासंबंधीचं सगळं एपिसोड करण्यासाठी बरेच लोकांना भेटले, बरेच लोकांशी बोलले. असं बोलताना मला हे जाणवलं, आई आणि सासू हेत फरक असतो. मला असं म्हणायचं नाहीये सगळ्याच काही सासवा काही वाईट असतात किंवा सगळ्याच आया चांगल्या असतात असं नाहीये. पण ते दोन्हीतलं काही सुनानी मला बरंच काही सांगितलं. आई आणि सासू मधला फरक. मला माहित नाही तुम्हाला ह्यातलं किती पटते काही नाही असं, पण मला वाटलं ह्या सगळ्या गोष्टी जे आपल्या मैत्रिणींचे मनात आहेत, म्हणजे सर्व वयातले लोकांशी मी बातचीत केलेली आहे. ते नुकतं लग्न होऊन 5-6 वर्ष झालेल्याही असतात, 60-70च्या पण आहेत. त्यामुळे आई आणि सासू ह्यांच्यातला फरक ते मला अगदी नजरेस आणून दिला. हे सगळीकडे फरक दिसत असेल असं नाही. हा त्यांचा वैयक्तिक मत आहे आणि हे काही सगळ्यांना सेम अनुभव असतील असं नाहीये. ज्या मुली मला भेटल्या त्या मुलींनी काही सांगितलं तर मला इथे सांगायचं आहे. आणि एक तरी वयस्क 85 वर्षाच्या बाई काय म्हणाल्या माहितीये का? आपली मुलगी आणि मुलगा आपल्याला कायम लहान वाटतात का? म्हणजे लहान बाळ असल्यापासून आपण त्यांना मोठं केलेलं असते. तर आपला जावई आणि सून हे मोठे झाल्यावरच आपल्याला भेटतात. त्यामुळे ते आपल्याला कधी आपली मुलगी किंवा मुलगा कसे लहान वाटतात तसे आपल्याला जावई आणि सून लहान वाटत नाहीत. हे त्यांचं म्हणणं आहे. आणि हे ते सांगितलेलं डिफरन्स बरेच लोकांना मी बोलले. त्यामुळे ही बरेच लोकांची मतं आहेत. ही मतं त्यांची असतील. हे काही तुम्हाला कसं जाणवते आणि तुमचं मत काय हे पण मला कळवा. आता मुलगी आणि जावई खेळताना हसताना आईला खूप आनंद वाटतो. खूप आनंद वाटतो. तिला वाटते असंच हे कायम राहावं. तर आपली सून आणि मुलगा हसत खेळत काही हे करत असले की लगेच सासू म्हणते हे काही कामं नाही का, अमुक कामं पडलेले आहेत असं आईला जाणवते. आणि मुलीचं किंवा मुलाचं आई भरपूर कौतुक करते, पण अगदी सुनेचं कौतुक खूप खूप कमी वेळा किंवा करतच नाही म्हणायला हरकत नाही. हे काय एवढं तरी यायला नको का? एवढं आलं म्हणजे काय फार झालं का असं असते. तर आपली मुलगी केली की अयो किती आपलं मुलगी छान करते, तिचं कौतुक असते कायम. पण हे कौतुक ती सुनेचं करत नाही असं काही माझ्या बहिणींचं मत आहे. आणि आपली मुलगी किती काम करते, किती थकते असं आईला वाटत असते. नको बाई, किती काम करत असतीस तू, त्याच्यापेक्षा थोडंफार बाहेरनं आण ना, एवढं काही राबत बसू नकोस असं म्हणत असते. पण सुनेला मात्र एवढे कामाचं काय, एवढं करायला नको का? आम्ही किती सगळं केलं होतं
असं आईचं बोलणं असते, म्हणजे सासूचं. आणि मुलीची का नाही, आई सेवा करतीये तेवढं सुनेची करत नाही, असं काही सुनबाईंची तक्रार आहे. मुलगी माहेरी आलेली असताना सुद्धा ती माहेरून एखाद्या वेळेस जॉबला जात असली की तिला हवं तो डबा करायचा, आणि डबा तिचे बॅगेत ठेवेपर्यंत किंवा आल्यावर तिचा डबा बॅगेतनं काढेपर्यंत हे सगळं आई करत असते. तर सुनेनं मात्र स्वतःचा डबा करायचा, नवऱ्याचा करायचा, घरातलं सगळं करून जावं ही सासूची अपेक्षा असते. मुलगी आजारी असली का नाही, आई असं काही सेवा करतीये तिची, बोलायला नको, असं एक सूनबाई मला म्हणाली. तर सून आजारी असली की सगळं काय नाटकं आहे तसं म्हणतीये, एवढं काय एवढंसं करून आजारी पडते काय, आम्ही किती सगळं केलं होतं, आम्ही कधी नाही आजारी पडलो, असं आईचं म्हणणं असते. म्हणजे मला काय म्हणायचं, मुलीच्या बाबतीत आई असं हे करते की मला त्रास झालेला माझ्या मुलीला मिळायला नको म्हणून तिची काळजी घेत असते. तर सुनेबाबत आम्ही अमुक अमुक केलं नाही का आणि हे ना करायला काय, असं आईचं म्हणणं असते. आणि आई मुलगी आली असली की सगळं तिचे मुलांचं प्रेमानं करते, अमुक करते. मुलीला कुठे बाहेर जायचं असलं तरी नातवंडाला मी बघते, अमुक करते म्हणतीये. आणि सून म्हणतीये सुनेचे मुलांना, म्हणजे ती पण हिची नातवंडाची आहेत. किती लोकांना पटते मला माहीत नाहीये, मला पण ही गोष्ट तेवढीशी पटली नाही, पण त्यांचं म्हणणं मांडायला पाहिजे म्हणून मी म्हणतीये. तच मुलाचे मुलांना, म्हणजे सून आपले मुलांना सोडून गेले की हे काही माझं वय आहे का आता हे सगळं बघायचं, मग येईपर्यंत कुकर लावा म्हणे, ते नातवंडांना खायला घाला, हे काही माझं वय आहे का, आपली आपली सोय करा की, असं म्हणतीये. आणि मुलगी घरी आली म्हणजे माहेरी आली की आई म्हणतीये आणि 4 दिवस राहा की ग, काय आहे आणि 4 दिवस राहा, असा आईचा आग्रह असते. तच आपली सून तिचे माहेरी गेली, लवकरात लवकर ये, मला सगळं जमत नाही करायला, हे सगळं कोण करणार इथला, हे तिचे शब्द असतात. सुनेला ती कधी म्हणत नाहीये आणि 8 दिवस राहा घरी, आराम कर, असं हे काही मुलींचं म्हणणं आहे. हे काही सगळं मला पटते असं नाही का, म्हणजे मला माहीत आहे काही सुना माहेरी जा आराम कर म्हटलं तरी जायला तयार नसतात. इवन माझी सून म्हणते मी तिला, जा की हवं ते माहेरी 8 दिवस आराम कर, 15 दिवस राहून ये, नाही, तिला माहेरी जायला बिलकुल आवडत नाही. ती म्हणते माहेरचे पेक्षा इथे मला आराम आहे म्हणून कधीच जात नाहीये. म्हणजे हे पण असते, पण हे मुलींनी काही काही बोललं तर मी इथे सांगत आहे. आणि मुलगी आणि जावई कुठे फिरायला गेले, आउटिंगला गेले, ट्रिपला गेले, मुलीसाठी जावयानं गिफ्ट आणलं की आई एकदम खुश असते. हेच आपला मुलगा सुनेला घेऊन बाहेर फिरायला गेला, सुनेसाठी काही गिफ्ट आणलं की आई म्हणते आता काही गरज होती ह्याची, असं आईचं म्हणणं आहे. आणि हे बघा, जेवण खाण्यात पण आई मुलीला गरम गरम जेवायला करून घालते. मुलीनं जेवली तर अगं एवढेच कमी का खाल्लंस आणि जरा खा ना,
नाही ते दूध तर पी, असं आईचं आग्रह असते. सुनेनं मात्र घरातले सगळ्यांना वाढून सगळ्यांचं झालं की उरलेलं खाईल. उरला नाही तरी आई काय म्हणते, नाही ते दुसरं काहीतरी करून खाईल, थालीपीठ करेल किंवा एखाद भाकरी टाकेल आणि खाईल. असं ही आई म्हणजे सासू म्हणतीये. असं हे काही मुलींची म्हणणी आहे. असं हे किती तुम्हाला किती पटते नाही मला माहीत नाही. त्यामुळे तुमचं काय मत आहे ह्याच्याबद्दल म्हणून मात्र मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. का म्हणजे आत्ता समाज खूप बदललेला आहे. मी बघतीये आजूबाजूला सगळीकडे सुनेला पण मुलीसारखं वागवतात बायका. किंवा कुठल्याही फंक्शनला गेलो की आपण तिथे सून कुठली आणि मुलगी कुठली हे जाणवत नाही. असं हे मी डोळेनं बघितलेलं आहे. पण ह्या स्त्रियांशी बोलताना, स्त्रिया म्हणते म्हणजे मी ते यंग मुली पण आहेत, वयस्क पण आहेत, त्याचे सगळ्यांची मतं आहे ती. मला हे सगळं जाणवलं. त्यामुळे मला वाटतं ह्याच्या पुढे आपण प्रत्येक सासू न राहता आई बनायला पाहिजे. अच्छा, हॅव ए गुड डे.